श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या सूर आणि तेजस्वी नेतृत्वाखाली जातकर्नो, तुमच्यासाठी ह्या आगामी 7 दिवसाचा कालखंड एका रोमांचक तितक्याच गूढ वळणावर येऊन ठेपलाय. जेव्हा आपण 12 ते 18 तारखेच्या कॅलेंडरकडे पाहतो तेव्हा फक्त तिथी दिसत नाहीत, तर भविष्यात दडलेल्या संधी आणि संकटाची एक अस्पष्ट झलक मिळते, जी तुमच्या हृदयाची धडधड वाढवेल. या 7 दिवसाच्या सुरुवातीलाच 12 तारखेला कालाष्टमीसारख्या एका गहन दिवसाचं होत आहे. भीती वाटते की या गोष्टीची की तुमच्या भूतकाळातील काही अपूर्ण कामे, घेतलेली महत्त्वाचे निर्णय, कर्मबंध अचानक तुमच्यासमोर उभे राहतील. एक प्रकारचा मानसिक दबाव, कामात आलेले अडथळे, अनपेक्षित खर्च तुम्हाला विचारात पाडू शकतात. त्यासोबतच नवमी व दशमीचं व्यावहारिक यशामध्येही तुमचा अति आक्रमक स्वभाव असो किंवा घाई करण्याची वृत्ती तुमच्याच मार्गात अडथळा आणू शकते, ज्यामुळे मोठी संधी हातातून निसटून जाण्याची भीती देखील आहे. आणि 16 तारखेचे तिथी अवसार तर एका अनपेक्षित वादळाचे संकेत आहे मित्रांनो. तुमच्या स्थिर आयुष्यात अचानक मोठे बदल होणार आहेत. पण मेष राशीचा खरा स्वभावच हा आहे की प्रत्येक आव्हानाला त्या संधी मानतात. भीतीपेक्षा मोठी ही उत्सुकता की एकादशीला तुम्हाला तुमच्या आरोग्याचे आणि आत्म्याचे शुद्धीकरण करण्याची एक शांत अशी संधी मिळेल. आणि सर्वात मोठी उत्सुकता ती आहे की या 7 दिवसाच्या अखेरीस जो सोमप्रदोष येतोय 17 तारखेला आणि 19 तारखेची अमावस्याची सुरुवात, ही फक्त तिथी नसून तुमच्या आत्म्याला एका शक्तिशाली ऊर्जेने भरून टाकणारी दैवी जोडणी असेल. मेष राशीचा स्वामी मंगळ आणि शिवाचे तांडव एकत्र येतील तेव्हा तुमच्या ऊर्जेला एक नवी सकारात्मक दिशा मिळेल. या काळात तुम्ही तुमच्या आयुष्याचा पॅटर्न बदलू शकता. या दिवशी तुम्हाला कोणते मोठे यश किंवा आध्यात्मिक साक्षात्कार होतील, तुमचा जीवनमार्ग कोणते नवीन वळण घेईल, आणि हे सर्व आपण या साप्ताहिक राशी भविष्यात बघणार आहोत. हा आठवडा म्हणजे एक धाडसी मेष राशी एका गडद गुहेत प्रवेश करत आहे, जिथे एका बाजूला अडचणीचे जाळे आहे तर दुसऱ्या बाजूला दैवी सामर्थ्याचा खजिना. तयार राहा मित्रांनो, कारण हे 7 दिवस तुमच्यासाठी कसे अविस्मरणीय असतील त्यातही त्याबद्दल आपण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग ग्रह नक्षत्रांनी लिहिलेल्या या गहन आणि थरारक रहस्यावरून आज आपण या कायमचा पडदा उचलूया. त्याआधी तुम्ही जर महादेवांचे सच्चे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं कमेंट करा की जय भोलेनाथ, जय शंभू महादेव, कृपा करा, सर्व संकटे दुःख दूर करा, अशी कमेंट करा मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांसाठी 12 तारखेची कालाष्टमी एका सामान्य दिवसापेक्षा थोडीशी वेगळी आहे. ती तिथी तुमच्यातील शूर योद्ध्याला त्याच्या भूतकाळातील अपूर्ण लढाया, चुकाची आठवण करून देईल. तुमच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता, जुन्या गैरसमजाची आठवण किंवा काही कर्मबंध अचानक समोर येण्याची भीती निर्माण करू शकते. तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्याचा भार वाढेल आणि काही कटू सत्य समोर येतील. कालाष्टमी ही शिवाची एक उग्र रूप असलेली कालभैरवाची जोडलेली आहे, जो वेळेवर व कर्मावर नियंत्रण ठेवतो. याचाच अर्थ तुमच्या घाईच्या स्वभावामुळे भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम समोर येण्याची शक्यता आहे. अशावेळी मेष राशीची ऊर्जा नियंत्रणाबाहेर जाऊन चुकीच्या दिशेने खर्च होऊ शकते. त्यामुळे या दिवशी कोणत्याही वादात पडण्याऐवजी आत्मपरीक्षण करून शांत राहणे आवश्यक आहे. ही भीती स्वीकारून म्हणजे स्वतःच्या चुका सुधारण्याची एक पहिली पायरी असणार आहे. त्यासोबतच या 7 दिवसाच्या मालिकेतील सर्वात मोठी उत्सुकता आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे ती म्हणजे दर्श अमावस्याची सुरुवात 19 तारीख आणि त्याआधीची सोमप्रदोष. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि या शिवाचा अंश मानला जातो, त्यामुळे ही जोडणी तुमच्यासाठी अत्यंत शक्तिशाली ठरेल. सोमप्रदोष आणि आणि अमावस्याची सुरुवात एकत्र आल्यास ती ऊर्जा अत्यंत प्रभावी ठरेल आणि तुमच्या आत दडलेल्या नेतृत्वाला, ऊर्जेला, निर्णयाच्या क्षमतेला आणि ध्येयवादाला शिवशंकराच्या आशीर्वादाने शुद्ध आणि केंद्रित दिशा मिळेल. या दिवशी केलेल्या कोणत्याही धार्मिक आणि आध्यात्मिक कृतीचे फळ अनेक पटीने मोठे असेल मित्रांनो. लक्षात ठेवा, ज्या तारखी सांगतोय त्या या उत्साहामुळेच तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मोठी प्रगती करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या जीवनात कोणतेही मोठे बदल घडवून आणण्यासाठी, जुन्या सवयी व नकारात्मकता संपवण्यासाठी हा काळ उत्तम असणार आहे मित्रांनो. त्यासाठी म्हणूनच या 2 महत्त्वपूर्ण दिवसासाठी मेष राशीचे ध्येय स्पष्ट असले पाहिजे. सुरुवातीला धैर्यात आणि उत्साहात, शांत ध्येयवादात बदला. कालाष्टमीला भीती वाटू शकते, पण ती भीती स्वीकारून, आपल्या चुका मान्य करून एक प्रकारे आत्मिक व्रत पाळा. त्यानंतर अमावस्येच्या आदल्या दिवशी शुद्ध झालेल्या ऊर्जेला वापर करून तुमच्या नवीन ध्येयाला संकल्प करा. ही
हे दिवस तुम्हाला दाखवतात की मेष राशीच्या जातकांना त्यांची ऊर्जा केवळ लढाईत नाही तर आत्मिक शांतता, योग्य मार्गावर खर्च करणे किती महत्त्वाचं आहे. हे 7ही दिवस केवळ दिनदर्शिकेतील तिथी नाहीत, तर एका शूर मेष राशीसाठी स्वतःला पुन्हा परिभाषित करण्याची, शुद्ध करण्याची, देवी सामर्थ्याने भरण्याची एक सुवर्ण संधी असणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, मेष राशीच्या जातकांसाठी नवमी तिथी 13 तारीख तुमच्या मूळ स्वभावाला म्हणजे नेतृत्व आणि स्पर्धा याला चालना देणारी असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे धैर्य, जलद निर्णय घेण्याची क्षमता वाखाणली जाईल, ज्यामुळे तुम्हाला नवीन प्रकल्पाची टीमचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. हा दिवस व्यावसायिक रणभूमीवर तुमच्या स्पर्धकांना वर्चस्व गाजवण्यासाठी आणि तुमचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी अत्यंत अनुकूल असणार आहे. तुमच्यातील आत्मविश्वास शिगेला पोहोचेल, पण या उत्साहामध्ये एक धोका दडलेला आहे. तो म्हणजे अति आत्मविश्वास आणि त्यामुळे इतरांना दुखवणारे कठोर बोल. तुमच्या यशामुळे काही सहकारी ईर्ष्याग्रस्त होऊ शकतात. त्यामुळे नवमीच्या दिवशी कठोर परिश्रम करा, पण संवाद साधताना लवचिकता आणि संयमी राहा. त्यासोबतच दशमी तिथी जो 14 तारीख आहे ही विजयाची तिथी मानली जाते. मेष राशीच्या आर्थिक तसेच व्यावसायिक ध्येयांना मूर्तरूप देण्यासाठी ही अत्यंत शुभ दिवस आहे. हा दिवस महत्त्वाचे आर्थिक व्यवहार, नवीन व्यावसायिक भागीदारी सुरू करणे किंवा दीर्घकाळ प्रलंबित असलेले कारण निश्चित करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातोय. जर तुम्ही गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत असाल तर या दिवशी घेतलेला विचारपूर्वक निर्णय भविष्यात मोठे आर्थिक लाभ होऊ शकतो. दशमीला तुमच्या कामाला एक विशिष्ट सिद्धी प्राप्त होईल, ज्यामुळे तुमची मेहनत मिळेल, तुमची मेहनत फळते. मात्र मेष राशीला सर्वात मोठी भीती म्हणजे धीमेपणाची. दशमीच्या यशामुळे तुम्ही उत्साहात येऊन तातडीने मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता आणि कोणता निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या आणि भावनेच्या भरात येऊन कोणतीही मोठी जोखीम पत्करू नका. मित्रांनो, हे 2 दिवस दशमी आणि नवमीचे 13-14 तारीख हे 2 दिवस मेष राशीच्या जातकांना त्यांची तात्काळ ऊर्जा दीर्घकालीन यशात कशी बदलायची हे शिकवतील. आणि या काळातच केवळ आजच्या कामावर लक्ष केंद्रित करू नका, तर तुमच्या पुढील 6 महिन्याचं व्यावसायिक आणि आर्थिक नियोजन देखील करा. तुमचा स्वभाव आता लगेच करा काम पूर्ण करण्यावर भर देतो, पण दीर्घकाळ टिकणारे यश व्यवहार चातुर्याने आणि धोरणाने मिळतात मित्रांनो. त्यामुळे दशमीचा दिवस तुम्हाला तुमचे ध्येय मोठ्या स्तरावर मांडण्यासाठी, तुमच्या कल्पनांना योग्य व्यक्तीसमोर प्रभावीपणे सादर करण्यासाठी प्रोत्साहित करेलच. भीतीला आता बाजूला सारून फक्त तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. हा काळ तुमच्या मेहनतीला योग्य किंमत मिळवून देण्यासाठी आणि आर्थिक ध्येय प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली रणनीती तयार करण्याची एक उत्तम संधी देतोय. मेष राशीचा स्वभाव हा अखंड ऊर्जा आणि सतत गतीचा आहे. तुमच्यासाठी 15 तारखेची एकादशी एक मोठे आव्हान घेऊन येईल. भीती वाटते की या गोष्टीची की एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या वेगाने धावता येणार नाही, कारण शरीरावर व मनावर असलेले बंधन मेष राशीच्या जातकाला अस्वस्थ व चिंताग्रस्त बनवू शकतात. माझे काम थांबले तर, मी इतरांपेक्षा मागे पडलो तर, यासारखे विचार तुमच्या उत्साहाला ब्रेक लावून पाहतील. आणि या दिवशी तुम्हाला मानसिक थकवा, विचाराची गर्दी किंवा लहानसहान गोष्टीवरून चिडचिड जाणवू शकते, कारण तुमची नैसर्गिक आक्रमक ऊर्जा शांत राहण्यास तयार नसते. शारीरिकरित्या उपवास किंवा आहार नियंत्रण तुमच्या तीव्र भुकेच्या स्वभावाला आव्हान देईल, ज्यामुळे शरीर व मन यांच्यात एक प्रकारची संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. पण ही एकादशी म्हणजे तुमच्यासाठी एक मोठी संधी असणार आहे. ही उत्सुकता निर्माण करेल. मेष राशीच्या जातकांसाठी एकादशी म्हणजे स्वतःच्या ऊर्जेचे रिचार्ज व रिफाइनमेंट करण्याचे दिवस असतील. या दिवशी तुम्ही तुमचा स्वभाव ऊर्जा बाहेरच्या जगातून काढून स्वतःच्या आत केंद्रित कराल. तुमच्या भावनिक जीवनात, नात्यामध्ये आणि आरोग्याच्या समस्येमध्ये एक अविश्वसनीय स्पष्टता येईल. आणि शरीराला दिलेल्या उपवासामुळेच, फास्टिंगमुळे तुमचा शारीरिक व मानसिक तणाव कमी होईल, ज्यामुळे तुमच्या तीव्र डोकेदुखी व तणावजन्य समस्या दूर होण्यास मदत होईल. ही उत्सुकता आहे की तुमचा उग्र स्वभावावर नियंत्रण मिळवून तुम्ही तुमच्या भावनांना योग्य दिशा द्याल. एकादशीमुळे तुमच्यातील अधीरता कमी होऊन दीर्घकाळ टिकणाऱ्या शांततेचा अनुभव तुम्हाला घेता येईल. एकादशीचा हा दिवस मेष राशीसाठी एक प्रकारचे आत्मनियंत्रणाचे प्रशिक्षण आहे. या दिवशी शिकलेले संयम, आहार नियंत्रण तुम्हाला पुढील व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात प्रचंड मदत करेल. तुमच्या आक्रमक पण प्रेमळ स्वभावाला एका भावनिक संतुलनाची जोड मिळेल, ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये सुधारणा होईल. आणि या 7 दिवसामध्ये 12 ते 18 मेष राशीसाठी एकादशी हा सर्वात महत्त्वाचा धडा तुम्हाला शिकेल. शक्ती ही केवळ
गतीमध्ये नाही तर योग्य वेळी थांबण्यात आणि शांत राहण्यात असणार आहे. 15 तारखेला तुमच्या आरोग्यावर, मानसिक शांततेवर लक्ष केंद्रित करा मित्रांनो, ज्यामुळे तुम्हाला पुढील काही दिवस मोठ्या आध्यात्मिक ऊर्जेला स्वीकारण्यासाठी तुमचं शरीर व मन तयार करता येईल. त्यासोबतच मेष राशीच्या जातकांना जीवनातील स्पष्टता, योजना, नियंत्रण आवडते. त्यामुळे 16 तारखेला येणारी ही तिथी वसार आणि तिथी समाप्ती एक प्रकारची अनिश्चित तिथी मानूया. जसं की तुमच्या मनात एक मोठी भीती निर्माण करू शकते. भीती वाटते की ती नियंत्रण गमावण्याची, अनपेक्षित घटनांची. तुमच्या पूर्वनियोजित योजना अचानक बदलू शकतात, कामामध्ये अडथळे येऊ शकतात किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे मत बदलू शकते. त्यासाठी मेष राशीची ऊर्जा लगेच प्रतिक्रिया देते, पण या दिवशी कोणताही निर्णय घाईत घेऊन परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. तुम्हाला कदाचित असे वाटेल की तुमचे आयुष्य तुमच्या हातातून निसटत आहे आणि तुम्हाला परिस्थितीवर ताबा मिळवता येत नाही. ही अनिश्चितता विशेषतः आर्थिक व व्यावसायिक भागीदाराच्या बाबतीत अधिक धोकादायक ठरू शकते मित्रांनो, त्यामुळे सतर्क राहा. 17 तारखेचा सोमप्रदोष जो शिव व चंद्राशी जोडलेला दिवस असतो, जो तुम्हाला तुमच्या नात्यातील संबंधावर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडेल. भीती वाटते की तुमच्या कामाच्या घाईमुळे व तीव्र स्वभावामुळे तुम्ही जवळच्या लोकांच्या भावनाकडे दुर्लक्ष केले असेल तर या दिवशी तुमच्या नात्यामध्ये जुने भावनिक वाद किंवा तक्रारी पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. मेष राशीचा अहंकार, मीच बरोबर ही वृत्ती या दिवशी तुमच्या प्रेम संबंधात मोठी दरी निर्माण करू शकते. भावनिक गोष्टी हाताळण्यास तुम्ही कमी पडल्यास त्यामुळे दीर्घकालीन संबंधामध्ये ताण येण्याची भीती सुद्धा आहे. या भावनिक गोष्टी हाताळल्यास तुम्ही कमी पडल्यास त्यामुळे दीर्घकालीन संबंधामध्ये ताण येण्याची भीती आहे. सोमप्रदोषाची तिथी भावनिक शुद्धीकरणासाठी आणि विशेषतः वैवाहिक जीवनात तसेच प्रेमसंबंधामध्ये प्रणय म्हणजे रोमांस आणि जुळून येण्याची भावना वाढण्यासाठी अत्यंत शक्तिशाली असते. उत्सुकता ही आहे की या गोष्टीची की या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी असलेले भावनिक बंध अधिक मजबूत करू शकता. भगवान शिवाच्या व चंद्राच्या मनाचे जो कारक असतो, आशीर्वादाने तुमच्या मनात एक प्रकारची शांतता, सहानुभूती निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचे मन अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल. मेष राशीच्या जातकांना त्यांची प्रबळ ऊर्जा व भावना सकारात्मक मार्गाने व्यक्त करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमच्या नात्यात नव्याने उत्साह संचारेल आणि सामाजिक स्तरावर तुमच्या प्रामाणिकपणा आणि उत्साह लोकांना आकर्षित करेल. या सोमप्रदोषाच्या दिवशी मेष राशीचे ध्येय स्पष्ट आहे. अहंकाराचा त्याग करून संवाद साधा. तुमच्या भावना व्यक्त करताना आक्रमक होण्याऐवजी प्रेमळ व शांत शब्द वापरा. 17 तारीख तुम्हाला तुमच्या कठोर बाह्य कवचामधून बाहेर पडण्यास आणि तुमचे भावनिक अंतरंग उघडण्यास प्रोत्साहित करेलच. आणि या दिवशी तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक विधीत आणि शांत वातावरणात वेळ घालवा. यामुळे तुमच्या नात्यातील तणाव कमी होईल, विश्वासाची भावना वाढेल. मेष राशीसाठी हा दिवस शिकवतो की जीवनातील सर्वात मोठी शक्ती ही आहे पराक्रमात नाही, तर प्रेम आणि भावनिक जोडणीतून मिळणाऱ्या समर्थनात असते. तर अशा प्रकारे मेष राशीच्या जातकांनो, या 7 दिवसाचा प्रवास तुम्हाला दाखवतो की तुमचे जीवन एका सरळ रेषेत नाही. 12 तारखेच्या कलाष्टमीपासून सुरू झालेली भीती, मानसिक जबाबदारीची जाणीव 13-14 तारखेच्या व्यावसायिक यशामध्ये तुमचा अतिउत्साह नियंत्रण ठेवण्याचे आव्हान देईल. आणि या आठवड्याच्या मध्यात 15-16 तारखेला दशमी, नवमी दशमी आणि जो तिथीवसार आहे, या 2 मोठ्या भिंती ओलांडाव्याला तुम्हाला लागतीलच. भीती ही आहे की तुमच्या आत असलेली तीव्र ऊर्जा सर्व बंधनामुळे विस्कळीत होईल. मात्र तुमच्यातील मूळ योद्ध्याला हे माहीत आहे की प्रत्येक भीतीचा सामना केल्याशिवाय मोठी सिद्धी प्राप्त होत नाही. आणि या आव्हानाचा स्वीकार करणे म्हणजे तुमच्या नेतृत्व क्षमतेला अधिक पैलू देणे होय. सर्वात मोठी उत्सुकता आहे ती या आठवड्याच्या शेवटी दडलेल्या दैवी शुद्धीकरणात. सोमप्रदोष असो किंवा दर्श अमावस्या, हे दिवस तुमच्या राशीच्या ऊर्जेला एक वेगळी दिशा देणारे आहेत. तुमच्या कामातील यश, भावनिक संतुलन, आरोग्य हे सर्व या 2 दिवसामुळे एका उच्च स्तरावर पोहोचतील. ही उत्सुकता तुम्हाला एका नवीन अध्यायाच्या सुरुवातीची जाणीव करून देईल, जिथे जुने कर्म जुळून जातील आणि तुम्ही एका नव्या, अधिक केंद्रित आणि शक्तिशाली मेष राशीच्या रूपात उभे राहाल. तुमच्या प्रेमसंबंधात शांतता आणि व्यावसायिक जीवनात अचूकता आणण्यासाठी हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरतील. हा शेवटचा टप्पा सिद्ध करतो की तुमच्यातील शक्ती ही केवळ बाहेर आक्रमकतेत नाही, तर आंतरिक शांततेत आणि अध्यात्माशी जोडणीमध्ये असेल.
तर अशा प्रकारे मेष राशीच्या अग्नितत्वाच्या नेतृत्वाखालील वीरांनो, या 7 दिवसाच्या परीक्षेत तुम्ही केवळ यशस्वी होणार नाही, तर तुम्ही तुमच्या सामर्थ्याला नवीन परिणाम देताल. या ज्या भीतीची चर्चा आपण सुरुवातीला केली होती, ती आता तुमच्यासाठी एक माजी शत्रू असेल, ज्याने तुम्हाला मजबूत बनवले असेल. कालाष्टमीच्या अंधारातून तुम्ही बाहेर पडाल आणि सोम प्रदोषाच्या तेजाने तुम्ही स्वतःला अधिक शुद्ध स्थितीमध्ये घेऊन या. हा आठवडाच तुम्हाला तुमच्या नैसर्गिक स्वभावाला अधिक परिपक्व, संतुलित बनवण्यासाठी संधी देतोय. या काळात भीतीला आपला मार्गदर्शक बनवा, पण उत्सुकतेला तुमचे अंतिम ध्येय बनवा. या अनुभवातून तुम्ही शिकलात की मेष राशीचा स्वभाव म्हणजे केवळ वेगाने धावणे नाही, तर योग्य वेळी थांबणे, शस्त्र धार करणे आणि मग अचूक हल्ला करणे असा आहे. तुमचा नवा अध्याय सुरू झाला आहे मित्रांनो. फक्त पुढे चालत राहा. आत्मविश्वास तुमचा स्वभाव आहे. आता त्या स्वभावाला ज्ञानाची व शांततेची जोड मिळाली आहे. संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे. जीवनात सर्व काही चांगलं घडण्यासाठी जाता जाता या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्रद्धेने, भक्ती भावनाने ओम नमः शिवाय महादेव कृपा करा, सर्व दुःख दूर करा असे लिहा. कारण चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तुम्ही स्वतःवर, त्यांच्यावर विश्वास ठेवता. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.